बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यात। या 5ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता बहुमताने येईल असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला। लोकशाही संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे असा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला। अमरावतीत राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी पार पडली। यावेळी महिलांना संबोधित करताना रुपाली चाकणकर यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। महिलांच्या प्रकरणात हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। शिवसेनेच्या शिंदे गटानं भाजप कार्यालयात दसरा मेळावा घ्यावा असा टोला आमदार वैभव नाईकांनी लगावलाय। शिंदे गटाचे लोक मोदी शहांचे गोडवे गातात, त्यांच्या पक्षाला काही ध्येय धोरणच नाहीयेत, त्यामुळे त्यांनी भाजपच्या कार्यालयात मेळावा घ्यावा असा खोचक सल्ला दिला आहे। दलित बांधवांप्रमाणे मुस्लिमांसाठी संरक्षण कायदा करा या मागणीकरता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमनं धरणं आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षणाकरता मुंबईत होणाऱ्या आरक्षण समितीच्या बैठकीबाबत मनोज जरांगे पाटील अनभिज्ञ असल्याचं समोर आलं। अशी बैठक होणार असल्याची कोणतीही कल्पना नसल्यानं स्वतः जरांगे पाटलांनी ही माहिती दिली। कंत्राटी भरती रद्द करावी तसंच अन्य मागण्यांकरता भंडाऱ्याच्या लाखनी शहरातील सार्वभौम युवा मंच तरुणांनी तहसील कार्यालयावर महामोर्चा काढला। पेपर फुटेजशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव इथल्या तरुणांना झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केलं। या घटनेला 1.5 महिना उलटून गेलाय तरी कारवाई होत नसल्यानं नागरिक आक्रमक झाले। नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाविरोधात सांगलीमध्ये जागृती मंचच्या वतीनं भव्य निदर्शनं करण्यात आली। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्य सरकारने कंत्राटी भरती आणि शाळांच्या खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। परभणी इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। भुसावळ तालुक्यातील विल्हाळे या शिवारात वनविभागाच्या हद्दीत अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोड करण्यात आली। या संदर्भात निवेदन देऊनही दोषींवर कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत। संतप्त ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासह अनेक मागण्यांकरता जळगावातील कोळी समाज आक्रमक झालाय। आदिवासी कोळी समाज बांधवांनी संपूर्ण शहरात भव्य मोर्चा काढून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील केळझर इथल्या मलधक्क्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले। वारंवार निवेदनं देऊनही सकारात्मक हालचाली न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली। छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये हजारो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्यात। या ठेवी परत करण्याकरता संस्थेच्या मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे। संस्थेच्या मालकीच्या पिशोर इथल्या आदर्श मंगल कार्यालय आणि नाचनवेल इथल्या आदर्श सहकारी रुग्णालय या 2 मालमत्ता विक्रीत काढण्यात आलेल्या आहेत। भंडारा जिल्ह्यातील हरदोली इथल्या अंत्यसंस्काराकरता गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला। मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्याकरता अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांनी पळ काढला। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत असून उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी इथल्या जलतरण तलावात क्लिनिंगसाठी आणलेल्या क्लोरीनची गळती झाली। यामुळे 20 ते 25 नागरिकांना त्रास जाणवू लागला। रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 10 वर्षाच्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे। नाशिकमध्ये पुन्हा भेसळयुक्त दूध तयार करत असल्याचं समोर आलंय। निफाड परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आणि 420 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केलं। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कल्याण डोंबिवली परिसरात शिवशौर्य यात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तसंच विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्यभरात यात्रा काढण्यात आली। आणि स्वाभाविकता ही कालाच्या काही अंतरानंतर सातत्याने होणाऱ्या आमच्या बैठकीचा
समन्वयाचा भाग होता आणि त्यात मूळतः प्रमुख विषय विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी विधानसभा कामकाजातील लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या या विधानसभा आणि विधान परिषदेतल्या ज्या विविध समित्या आहेत त्या समितीवर सदस्यांची नावं, त्या पदांवर अध्यक्ष म्हणून तिन्ही पक्षाचे सन्माननीय नेते त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या समितीवर अध्यक्षपदाची नावं या संदर्भात चर्चा झाली। त्यांचा अंतिम निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी यांचा असतो। त्यांच्याकडे या सगळी नावं आज सुपूर्द केली जाईल आणि त्या समित्या तातडीने घोषित होतील याबद्दलचा समन्वय आणि चर्चा त्या ठिकाणी झाली। आम्ही सगळ्यांनी तिन्ही पक्षांनी एकत्र बसून येणाऱ्या जिल्हा आणि विधानसभा स्तरावर महायुतीचा प्रवास तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते विभागीय दौरा करतील, जिल्हाशाह दौरा अन्य नेते करतील आणि विधानसभांपर्यंत सुद्धा तिन्ही पक्षांचे नेते मग कोण कुठल्या विधानसभेत जाईल, कोण कुठल्या जिल्ह्यात जाईल, कोण कुठल्या विभागाचं नेतृत्व करेल याबद्दलचा एक रिपोर्ट आम्ही बनवलाय, ज्याला अंतिम स्वरूप माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार यांच्याकडे तो रिपोर्ट देईल आणि मग तो आम्ही कार्यक्रम घोषित करू। पण एक पूर्ण राज्यभर सनसनाटी त्या ठिकाणी असलेला संवाद दौरा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि बरोबरीने ज्या निवडणुका आता घोषित झाल्या आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या बाबतीतली सुद्धा प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे आणि अंतिम निर्णय तिन्ही नेते करतील। या तिन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय सर्वस्वी मिळावा यासाठी सुद्धाची चर्चा आणि व्यूहरचना आम्ही केली। महामंडळ वाटपाची सुद्धा चर्चा होणार। होय, अतिशय महत्वाचा हा विषय होता। या बैठकीमध्ये केवळ विधानसभा विधान परिषदेच्या समित्या नाहीत तर महामंडळ, तिन्ही पक्ष आणि आमचे अन्य सहकारी पक्ष या सगळ्यांना येणाऱ्या सदस्य संख्येचा निर्णय त्या महामंडळावर म्हणून कुठल्या या बाबतीत चर्चा आणि चर्चा आम्ही केली आहे आणि तोही प्रस्ताव अंतिमतः तिन्ही नेत्यांसमोर आम्ही पाठवला आहे। वाटपाचं सूत्र आमदारांच्या संख्येनुसार राहील की समसमान वाटप केलं जाईल? बघा, वाटपाची संख्या, टक्केवारी याची चर्चा महत्वाची नसून तिन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात सर्व घटकांना न्याय मिळावा, सर्व पक्षातील नेतृत्व कार्यकर्त्यांना त्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळावी याचं स्वरूप डोळ्यासमोर घेऊन हा फॉर्म्युला ठरला आणि त्याचं अंतिम स्वरूप तिन्ही नेते आपल्या सगळ्यांसमोर त्यांच्या अंतिम शिक्कामोर्तब नंतर आम्ही सांगू। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। बहुचर्चित हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी या हत्या प्रकरणामध्ये कलाकार चिंतन उपाध्याय आणि इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2015 साली घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानं नवा वाद पेटलाय। राहुल गांधी हे क्वालिफाईड व्यक्ती आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत, त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता व्हावं लागेल असं वक्तव्य पुण्यातल्या एका कार्यक्रमात वडेट्टीवार यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। सत्ताधारी भाजप नेत्यांनीही मग काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच पक्षांतर करतील असं वक्तव्य भाजप नेते आशिष देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन केलं। नागपूर अधिवेशनापूर्वीच वडेट्टीवार पक्षांतर करतील असा दावा त्यांनी केला। शिवाजी पार्कात दसरा मेळावा व्हावा याकरता केलेला अर्ज शिवसेनेनं मागे घेतलाय। आता पर्यायी मैदानाचा शोध शिवसेनेकडून दसरा मेळाव्याकरता घेण्यात येणार आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते, त्यामुळे दसऱ्याला शिवतीर्थवर आवाज ठाकरेंचाच असणार हे आता स्पष्ट झालंय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत सत्तेत जाऊन 100 दिवस पूर्ण झालेत। त्यानिमित्त अजित पवार यांनी पत्र लिहून आपली भावना मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पक्षाची पुढची वाटचाल दिशा यांनी पत्रात मांडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाल्यावर आता एकमेकांना सभेतून उत्तर दिलं जात होतं, मात्र आता शरद पवारांनी जिथं सभा होईल तिथं सभा न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार गटानं घेतलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।
राज्यातील लहान लहान पक्षांना इंडिया आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या संदर्भात शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्यात. आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटर इथं भेट घेतली. आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षानं सांगितलं. काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांची चांगली शाळा घेतली. केवळ मुजरा करणारे नको, रिझल्ट देणारे पाहिजेत असा पदाधिकारी दिसल्यास शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांना जबाबदार धरलं जाईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला. पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. वसंत मोरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क अंबरदिवा असलेली अँबॅसेडर कार गिफ्ट केली. पण आता केंद्र सरकारनं नेतेच काय मंत्र्यांना देखील लालबत्तीची गाडी वापरायला बंदी केली आहे. मग वसंत मोरे यांनी ही अंबरदिव्याची गाडी गिफ्ट म्हणून का स्वीकारली असा प्रश्न उपस्थित होतोय. अनिल बोंडे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. इतिहासाचं त्यांनी वाचन केलेलं आहे की नाही हेच कळत नाही असा टोला लगावत यशोमती ठाकूर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. बोंडेंनी यशोमती ठाकूर यांच्या आडनावावरून त्यांच्यावर टीका केली होती. आगामी निवडणुकांकरता ठाकरे गटानं तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकरता ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गोसे प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याकरता जसं वरदान आहे तसंच आमदार बच्चू कडून करताही वरदान ठरलाय अशी टीका यशवंत टिचकुले यांनी केली. बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्त लोकांच्या मजबुरीचा लाभ राजकारणाकरता घेतला, कसलीही कसर सोडली नाही असा टोला त्यांनी लगावला. जालन्यातील राजूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. जरांगे पाटील दाखल होता जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेलं देवस्थान राजुरेश्वराचं जरांगे पाटलांनी दर्शन घेतलं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे हातामध्ये पिवळं पडलेलं सोयाबीन घेऊन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह खामगाव इथल्या उपविभागीय कार्यालय गाठलं. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथल्या शेतकरी मनोज आगे यांच्या पेरूला बाजार समितीत उच्चांकी दर मिळालाय. आगे यांच्या पेरूला 60 रुपये प्रति किलोचा दर मिळालाय. शेतीचं योग्य नियोजन करून चांगल्या दर्जाची पिकं घेतल्यास नक्की फायदा होईल असं ते म्हणाले. लासलगावमध्ये उत्पादनात झालेली घट आणि संपामुळे कांदा खराब झालाय. अशात खर्चही निघत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आंबेगाव तालुक्यात बदलत्या तापमानामुळे बटाटा पिकाला फटका बसलाय. बटाटा सडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. बटाट्याची मुळं शेतातच सडून खराब होत आहेत. धुळे शहरात भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले. भेंडी, फ्लॉवर, कोबीच्या दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला त्यामुळे कात्री बसली आहे. कोथिंबिरीचा दर 400 रुपये किलोवर पोहोचलाय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड काढण्यावरून नवा वाद पेटला. चप्पल स्टँड हटवण्याकरता आलेल्या पालिकेच्या पथकासोबत खासगी दुकानदारांची वादावादी झाली. चप्पल स्टँडवर कारवाई करताच या दुकानदारांनी एकच राडा केला. सप्तशृंगी गडाच्या प्रस्तावित 81 कोटी 86 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. आज शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुणे लातूर इंटरसिटी रेल्वेचे धाराशिव स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागानं ही ट्रेन सुरू केली आहे. 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही ट्रेन पुणे हरंगुळ पुणे अशी धावणार आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. आता उर्वरित बातम्या. पुण्यामध्ये मंतरवाडी चौकापुढे असलेल्या गोडाऊनला आग लागल्यानं खळबळ उडाली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. परभणीतल्या पाथरी तालुक्यामध्ये महावितरणच्या डीपीला आग लागली. या शेतातील ऊस जळून खाक झाला. कोपरगाव तालुक्यातील शहाजपूर या गावचे सरपंच सचिन वाबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं तर दोघे जण फरार झालेले आहेत. वाळू तस्करीला विरोध केल्यानं हा हल्ला करण्यात आला होता. दवाखान्यातील घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बीड नगरपालिकेने डॉक्टरला दंड ठोठावलाय. चाळीसगावातल्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय. आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेची पाहणी केली असून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कुडाळमध्ये वाघोसेवाडी इथं एका घरासमोरील रिक्षा अज्ञातानं पेटवल्याचा प्रकार समोर आला. या आगीत रिक्षा जळून खाक झाली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
या वेगवान स्वरूपातल्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.